आज आपण जाधव फार्म हाऊस या ठिकाणी आहोत. अमोल दादा आपल्या बरोबर आहेत. या ठिकाणी हे जे कडुलिंबाचं झाड आहे, लोक काय करतात, जंगली झाड आहे म्हणून तोडून टाकतात. पण दादांनी आवर्जून हे कडुलिंबाचं झाड या ठिकाणी वाढवलं आहे. कडुलिंबाचं झाडाची आठवण आपल्याला फक्त गुढीपाडव्याला येते, परंतु याची जी मिळणारी सावली आहे, त्याच्यातून मिळणारा ऑक्सिजन, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि याला आता सध्या मोहर आलेला आहे, म्हणजे फुलं आता आलेली आहेत. आणि मधमाशा याच्यावर जास्त प्रमाणात येतात. त्याचबरोबर याची पानं जी आहेत ते आपण अंघोळीच्या पाण्यात जर टाकले तर त्याच्यापासून आपल्या त्वचेला, आपल्या शरीराला आरोग्य मिळत असतं, आपलं शरीर थंड होत असतं. त्याचबरोबर याच्या काडीचा वापर आपण दात घासण्यासाठी देखील करू शकतो. एक देवचाफा म्हणतात त्याला, किंवा पुटिका चाफा म्हणतात. तर हे एक पांढऱ्या फुलाचं झाड आहे. याच्यावर देखील मधमाशा जास्त प्रमाणात येत असतात. हे पांढऱ्या चाफ्याचं झाड आहे. हे चाफ्याचं झाड आहे, याला करंगे चाफा पण म्हणतात. आणि याला सुगंधी फुलं येतात, म्हणजे छोटे छोटे कीटक जे आहेत त्यांना आकर्षित करता येतात. आपण नेहमी म्हणत असतो की माझ्याकडं 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, परंतु आपण कितीही महागडी गाडी घेतली, म्हणजे मर्सिडीज जरी घेतली आणि जगवर जरी घेतली, BMW घेतली, तरी आपण नेहमी म्हणत असतो ड्रायव्हरला की जा रे बाबा झाडाखाली जाऊन सावलीत गाडी लाव. तर अशाच प्रकारच्या 2 व्हीलरसुद्धा आज इथं झाडाच्या सावलीत आहेत. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की झाडाला किती महत्त्व आहे. झाड हे अतिशय निस्वार्थी आहे आणि माझे या झाडांबद्दल माझे जे प्रेम वाढलं त्याच्या मागे एकमेव कारण म्हणजे सिने अभिनेते आणि सह्याद्री रवी संस्थेचे अध्यक्ष सयाजी शिंदे. आणि त्यांचं नेहमी सांगणं आहे लोकांना की झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी या भूतालावर निस्वार्थी आहेत. आणि त्याची प्रेरणा घेऊनच मी माझ्या या फार्म हाऊसला अगदी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत आणि त्याचं संवर्धन करत आहो. आणि याच पद्धतीने मी इथे सरांच्या प्रेरणेने एक सह्याद्री देवराई ट्रिस्टोरी फाउंडेशन सामाजिक संस्था संचालित पाणपोईसुद्धा केलेली आहे. कारण हा जो बुरानगर आगडगाव रस्ता आहे, या रस्त्यावर अनेक लोक रोज गावाकडे किंवा आगडगावला कालभैरवनाथ देवाला जात असतात. त्यांना सुद्धा पाण्याची व्यवस्था हो या हेतूने सरांच्या प्रेरणेतून हे केलेलं आहे. आणि सरांच्या सांगण्याप्रमाणे माझं सुद्धा एकच सांगणं आहे. सयाजी शिंदे सर जसं सांगतात, वृक्ष, झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी निस्वार्थी आहेत. ह्या आपल्याला फक्त देण्याचं काम करते. जशी आई आपल्याला सर्व काही देते, परंतु तिचं स्वार्थी भावना काही नसते, तसे झाड हे सुद्धा निस्वार्थी आहे. ते आपल्याला फळ देतं, फूल देतं, ऑक्सिजन देतं. त्यामुळं सर्वांनी निसर्गाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील होऊन मोठ्या प्रमाणात झाडं लावली पाहिजे, एवढीच मी या निमित्ताने विनंती करतो. अशा खूप कमी जागा असतात की ज्या ठिकाणी स्वतःहून मधमाशा त्यांचं पोळं बनवतात. म्हणजे लोक मधमाशांना बोलवण्यासाठी खूप काही काय करतात, गुळाचं पाणी करतात किंवा ताकाची फवारणी करतात, परंतु मधमाशी येत नाही. परंतु या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मिळ झाडं लावले आहेत, त्याच्याबरोबर पर्यावरणपूरक आणि कीटकांना आकर्षित करण्यासाठी जे झाडं लावलेले आहेत, त्याचबरोबर मधमाशांना मकरंद देणारे जे झाडं आहेत ते आवर्जून दादांनी या ठिकाणी लावले आहेत. तर त्याच्यामुळं हे मधमाशांचं पोळं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर हे ॲपिस फ्लोरिया म्हणजे फ्लोरी जातीचं मधमाशांचं पोळं आहे. तर प्रत्येक मधमाशीचा एक स्वभाव असतो. तर ह्या मधमाशा ज्या आहेत ते शांत स्वरूपाच्या असतात, त्या ॲग्रेसिव्ह नसतात. आणि जे मध्यम आकाराची फुलं आहेत किंवा छोटे फुलं आहेत, तर त्यांचं परागीभवन करण्यासाठी ह्या मधमाशा खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर यांचं ही जी कॉलनी असते याच्यामध्ये साधारणतः 8 ते 10 हजार मधमाशा असतात आणि एकच राणी माशी असते. आणि ती राणी माशीचा रोल वेगळा असतो. त्यानंतर कामगार माशी आहे तिचा रोल वेगळा असतो. ड्रोन जी मधमाशी असते तिचा रोल वेगळा असतो. आणि प्रत्येक जण त्यांचा रोल व्यवस्थितपणे निभावतो. आणि त्याच्यामुळं ही मधमाशींची कॉलनी जी आहे ना, ते हे एक चालतं बोलतं एक गावच आहे त्यांचं. आणि ही एक मधमाशी साधारणतः 2 ते 3 किलोमीटर क्षेत्र जे आहे ती उडून मध गोळा करत असते. खूप मोठ्या कष्टाने ती मध गोळा करते. आणि आपल्या आसपास जर असे मधमाशांचे पोळे असतील तर ती उठवली नाही पाहिजे आपण. म्हणजे छोट्याशा मधासाठी आपण ती जर मधमाशांची पोळी नष्ट केली तर आपल्या आजूबाजूला असणारे जे पण काही फळझाड आहेत त्या फळधारणाच होत नाही. म्हणजे छोट्या मिरची लागण्यापासून टमाटे असतील किंवा काकडी असेल किंवा आंबा असेल, फणस असेल, प्रत्येक झाडाला फळधारणा होण्यासाठी मधमाशी खूप महत्त्वाची आहे. तर दादांनी
त्या ठिकाणी मधमाशींचं पोळ राहू दिलंय. म्हणजे एखादा व्यक्ती असता तर त्यांनी ते मधमाशीचं पोळ उठून लावलं असतं, पण दादांनी आवर्जून हे मधमाशीचं पोळं या ठिकाणी ठेवलं. मधमाशांविषयी अजून जास्तीत जास्त लोकांना ते जागृत करतात आहे आणि मधमाशी संवर्धनासाठी प्रयत्न करतात आहे. तर अमोल दादांचे खूप खूप आभार. सुगंधाचा काय नाव आहे सर? आल्मंड बुश किंवा इसेन्स बुश. अरे बापरे. आता मी गाडीवर आणलं ना तर आपण बरंच लावलेलं आहे गंध गेला, नाही लावलं. लावा लागेल. आणि हे काय आहे? ही बासमतीचं आहे. त्याचं पान तोडून आहे ना, म्हणजे 2 पानं तोडायचे आणि साध्या कुपनाचे तांदूळ जर टाकले तर त्याचा बासमतीचा वास ते आपण लावले ना. लावले. म्हणजे ते सरांना द्यायला. आता हे तर ते झालं ना. हे सुपारीचं आहे. हे सुपारीचं आहे. सुपारी ही रुद्राक्ष आहे. ओके. रुद्राक्ष त्याला आले का आता ना? हा, रुद्राक्ष आलेत त्याला. रुद्राक्ष आले त्याला. हे आणि हे तसं- कोणतं वेल आहे? हा गोकर्णाचा आहे. गोकर्ण. हा, ही जास्वंद आहे, त्याच्यावर गोकर्णाचं वेल आलं. अच्छा. म्हणजे गोकर्णाला तर वेगळे फुलं येतात ना, निळे फुलं येतात. निळे फुलं येतात. हे जास्वंद. हे जास्वंदच आहे, त्याच्यावरच तो वेल आला. वेल आले. हा, तर हे रुद्राक्ष जे आहे नेपाळी रुद्राक्ष आहे. अच्छा. हा, आणि रुद्राक्षामध्ये बरेच प्रकार असतात. तर आपण जो पूजेसाठी वापरतो ना तर हा रुद्राक्ष आहे. मग त्याला जेव्हा फळ येतात ते फळ खाली पडल्यानंतर त्याच्यावर एक गर असतो, निळसर रंगाचा पल्प असतो. तो पल्प साफ केल्यानंतर आतमध्ये ते बी असतं, म्हणजे बीचं वरचं कवर असतं, त्याला आपण रुद्राक्ष म्हणतो. तर ते रुद्राक्ष फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये बारीक बारीक बी असतात. मग त्या रुजण्यासाठी आपण वापरू शकतो. हे आपला हे सदाफुली. सदाफुली. सदाफुलीचे पानं डायबिटीजवर चालतात. जखम भरण्यासाठी पण त्याच्या पानांचा वापर होतो, अल्सरसाठी पण वापर होतो. सदाफुली. डायबिटीजसाठी 2 पानाला हे आपण जे नवीन लावलं ते पण गोकर्ण. ते गोकर्ण. हा जो वेल आलाय गोकर्णाचा एकच तो तो. दोन्ही एकच आहे. आणि गोकर्णाचे फुलं जे आहेत ना ते फुलं जर आपण पाण्यात उकळवले तर पाणी निळं बनतं. हो. आणि ते चहा म्हणून पण आपण वापरू शकतो, म्हणजे एक ग्रीन टी म्हणून पण वापरू शकतो. आणि त्या निळ्या पाण्यामध्ये लिंबू जर पिळलं तर गुलाबी होतं. हा काय आहे? हे पांढरीचं झाड, पांढरीची काठी म्हणतो. म्हणजे ते साप वगैरे येत नाही त्याच्यासाठी आहे. हा, पूजेमध्ये पण वापरतो. ती पण पांढरीची काठी ती पण आहे. पण ते हळदी कुंकू आहे. त्याच्यावर फुलपाखरं येतात जास्त प्रमाणात. याच्यावर फुलपाखरं अंडी पण घालतात आणि फुलपाखरं मकरंद घेण्यासाठी पण येतात. अच्छा. हे आंबाड्याचं झाड आहे. आंबाडा. ते एकदम त्याचा फील जे आहे ना पानाचा तो एकदम कैरी टाईप आहे. हां, बरोबर. म्हणजे आपण कैरी जशी खातो त्या टाईप याचा पानं तोडून जर आपण खाल्ले रोज जेवणामध्ये. बरोबर. आणि ते फळं जे लागतात ना त्याच्यापासून लोणचं पण बनवतात. अच्छा. ते खूप आलते त्यात थोडंसं आम्ही हे केलंय. हां, हे जास्वंद आहे. जास्वंद आहे. त्यानंतर त्याच्यावर तो गोकर्णाचं वेल आलेलं आहे. हे कशामुळे असं एकत्र झाले गोकर्णाचा वेल आणि गोकर्ण काय होतं, त्याच्या बिया तयार झाल्या ना त्या तडकतात. मग त्याचं बिया आजूबाजूला पडतं. इथे कुठेतरी एक मोठा वेल असेल, तो काढल्यानंतर मग आता हे वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहिले. हे कोणतं नारळाची जात हे आहे? ग्रीन डॉग व्हरायटी. अच्छा. ग्रीन डॉग म्हणजे याला कमी उंचीवरच नारळ लागतात. ओके. कारण हे आपण 2020 ला लावलं होतं हां हां, आणि आता खूपच म्हणजे त्याला बरोबर. कंटिन्यू दरवर्षी छान नारळ येतात. हे सगळे आपले तामण तामांचे महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं राज्यफुल. राज्य फुले. ओके. त्यानंतर हे ऑल स्पाईटचं झाड आहे. अच्छा. पण याचे पानं मसाल्यामध्ये वापरू शकतो. हे पण खडा मसाला असतो, त्याच्या याचे पानं फ्रेश वापरले चार मजा. आणि हे ते पण ऑल स्पाईस हॉल पाहिजे. हे आपलं सोनचाफा. सोनचाफा आहे. आता हे गुलाबाचे रेग्युलर आपले. हे हनीसकल आहे याच्यामध्ये. हनीसकलचं वेल आहे. अच्छा. त्याला फुलं येतात, सुगंधी फुले असतात. आणि सकल म्हणजे काय? हनीसकल म्हणजे ते नावच त्या हनीसकल आहे. ओके. हां, म्हणजे मराठी नाव नाही त्याला. ओके. त्याचं काय उपयोग? त्याचं फुलं वापरतात, म्हणजे फुलं ॲरोमाथेरपीमध्ये वापरतात. ओके. फुलांचा सुगंध जर घेतला तर डिप्रेशन कमी होतं. बरोबर. त्यानंतर इथे रांजाईचं वेल आहे. हो कडक. तर त्याला हा आपला नेटिव्ह आहे. याला झुपक्यामध्ये फुलं लागतात पांढरे. त्याच्यावर मधमाशा फुलपाखरे जास्त येतात आणि त्वचा विकारात त्याचे पानं वापरतात. तर आपण वाढवलं पाहिजे. फुलपाखरं वगैरे त्याला जर हे होत असेल. त्यानंतर हा लसूण वेल आहे. हा लसूण वेल आहे. तर पानांचा लसणासारखं वास येतो. आणि याचं फुलं जे आहेत जांभळट गुलाबी पांढरे फुलं येतं त्याला. आणि झुपक्यात असं म्हणजे पूर्ण बघून काश्मीरी पांढरा गुलाब. काश्मीरी पांढरा गुलाब. पांढरा गुलाब. तर हा काश्मीरी गुलाब आहे. हा फुल उमलल्यानंतर फुल कोणता. हा लाल काश्मीरी आहे. हे पांढरा जास्वंद आहे, गावरान जास्वंद आहे. अच्छा. हे केसाच्या वाढीसाठी याचे पानं
आणि फुलं वापरतात. त्याचा रस काढून तिळाच्या तेलात किंवा खोबरेल त्याला शिजवलं हां तर ते जास्वंद तेल बनतं. जास्वंद आधी तेल बाजारात मिळतं, याच्यामध्ये त्याचे पान असतात. ही कृष्ण तुळशी कृष्ण तुळस आणि त्याच्यामध्येच आपलं हे सोनचाफा हां आणि हा पण सोनचाफा सोनचाफा आहे. हा पण सोनचाफा आहे ना. नाही हे बकुळे. अच्छा हे बकुळ आहे का. बकुळ, हां. अच्छा बकुळाचं काय आहे हे बकुळाची काडी जी आहे ना, आता सांगते याच्यापेक्षा थोडी मोठी ही या साईजची काडी, यांनी जर दात घासले दात बळकट बनतात. असतं? अरे बापरे. ओके. म्हणजे दात बळकट होण्यासाठी खूप महत्त्वाचा पूर्ण वृक्ष आहे आणि सदाहरित वृक्ष आहे. याचं पानगळ होत नाही हां आणि याला बकुळेचे फुलं जे लागतात तर कळ्या आल्या तिथे हां इथे कळ्या दिसतात. तर त्याला फुलं जी येतात ना ते खूप सुगंधी असतात आणि दीर्घकाळ त्याचा सुगंध टिकतो. त्याचबरोबर त्याचे फळं जे लागतात ते फळं पक्षी आवडीने खातात आणि आपण पण ते फळं खाऊ शकतो. पोटाच्या विकारावर ते खूप गुणकारी मानले जातात. हा माझा मित्र आहे अमित गायकवाड आणि हा नगर शहरामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप अतिशय चांगलं काम करतोय झाडांच्या संदर्भात. आणि 2020ला मी जेव्हा हे माझं जाधव फार्म हाऊस काम सुरू केलं तेव्हा यानेच हे सर्व झाडं लावलेले आहेत आणि खूप दिवसानंतर आज आमची भेट झाली आणि त्याला मी सांगितलं की पुन्हा एकदा या झाडांचं नाव आणि झाडांचं महत्त्व सांग की जेणेकरून माझ्याकडे खूप मित्रपरिवार येतो परंतु त्यांना सांगायला आपल्याला नाव निश्चित असं माहीत नसतं. म्हणून आज हा सगळ्या आपल्या झाडांची माहिती करून देत आहे. हे जास्वंद आहे. हे पण जास्वंद आहे. हे पण हे लाल आहे ना. त्याचं म्हणजे हे हायब्रिड जास्वंद आहे. हे पण हायब्रिड आहे. आणि हे साबर म्हणतात. साबर म्हणून अच्छा, याचा काय उपयोग आहे साबरचा. याचं चीक जो आहे ना तो त्वचा विकारात वापरतात. चीक त्याच्या प्रोसिजर करावं ते शुद्धीकरण केल्यानंतर वैद्य लोक ते चीक वापरतात त्याचा. त्याच्या पाठीमाग आपण हे पण लावलेलं आहे कडीपत्ता. तो पण अगदी छान आहे. हो. आणि हे तर आंब्याचे झाडं आहेत आणि दरवर्षीला खूप चांगला बहर येतो. यावर्षी सुद्धा चांगला बहर आलेला आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये हा जो आंबा आहे हा कोणता आहे. फळ आलं तरी समजेल केशर असेल शक्यतो. कारण आपण या ठिकाणी केशर, लंगडा, हापूस, सदाबहार ह्या सर्व व्हरायटीचे आंबे लावलेले आहेत. हे सुद्धा आपलं हे आहे जास्वंद. ओके. गावरान जास्वंद आहे. त्याचे फुलं जे येतात ना ते फुलं पण आपण चावून खाऊ शकतो. रक्तवाढीसाठी चांगले आणि हार्टसाठी खूप चांगले आहेत. आणि हे आपण नंतर आत्तामध्ये आणलेत ना वेल वगैरे. तर हे लेमन बाम म्हणतात त्याला. लेमन बाम. ओके. त्याचे पानं जे क्रश करून वास घेतला ना तर गवतीच्या सारखा त्याचा वास येतो. आणि ग्रीन टी मध्ये आपण ते वापरू शकतो. हे तर हे ऑर्नामेंटल लँटन आहे. अच्छा. ते फुलपाखरासाठी महत्वपूर्ण आहे. आणि हा हे जे याला मिंट म्हणतात. मिंट. त्याचं एक पान जर खाल्लं ना आपण एक मिंटची गोळी खाल्ल्यासारखं फील येतो. अरे बापरे. जेवणानंतर खाल्लं पाहिजे. आणि हे सर्व वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे प्रकार आहेत. त्यानंतर हे एक कामिनीचे झाड आहे. ह्या झाडाचा जो पत्ता आहे म्हणजे हे जे पानं आहेत हे विशेष करून आपण जे कोणाच्या वाढदिवसाला लग्न समारंभात जे बुके देतो त्या बुक्यामध्ये हा पत्ता वापरला जातो. अशा प्रकारचे आपल्याकडे झाडं आहेत. अजून सुद्धा तिकडे झाडं आहेत आणि आम्ही ते आपल्याला सांगेल कोणते झाडे कोणत्या प्रकारचे आहेत. याला लिंब पण आपण बघू शकतो. तर बऱ्याच वेळा याच्यावर आळ्या पडलेल्या दिसतात आपल्याला. तर त्या फुलपाखरांच्या आळ्या असतात. फुलपाखरांचं कसं असतं की फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी 2 प्रकारची झाडं आवश्यक असतात. एक तर होस्ट प्लांट म्हणजे ज्याच्यावर फुलपाखरं अंडी घालतात आणि दुसरं म्हणजे नेक्टर प्लांट ज्याच्यावर फुलपाखरं अन्नरस शोषतात. तर हे होस्ट प्लांट पण आहे नेक्टर प्लांट पण म्हणजे याच्यावर फुलपाखरं मकरंद घेण्यासाठी पण येतात आणि याच्यावर अंडी पण घालतात. तर बऱ्याच वेळा आपल्याला ज्या आळ्या दिसतात त्या फुलपाखरांच्या आळ्या असतात आणि थोड्या म्हणजे या आळ्यांचा या झाडाला धोका नसतो. ते मर्यादित प्रमाणात ते पानं खातात आणि त्यांचं लाईफ सायकल म्हणजे अंड्यातून अळी बाहेर पडते, अळीमधून कोश तयार होतो आणि कोशाचं रूपांतर पुढे फुलपाखरामध्ये होतं. तर हे लाईफ सायकल त्याच्यावर चालू असतं. तर फक्त आळ्या सापडल्यानंतर आपण त्याच्यावर फवारणी या ठिकाणी करत नाही. त्याच्यामुळे याचं लाईफ सायकल इथं व्यवस्थित मेंटेन राहते. आता अजून जर शोधलं आता हे झाड उंचवर आहे, बारकाईने शोधलं तर याच्यावर नक्कीच आपल्याला आळ्या दिसतील. म्हणजे आपण हे जे गावरान झाडं लावतो हे झाडं लावण्यामागे वैशिष्ट्य आहे की नुसतं झाडाकडून आपण फळ अपेक्षित न ठेवता निसर्गामध्ये जे फुलपाखरं आहेत जे पक्षी आहेत त्यांना सुद्धा काहीतरी आपण जसं अन्न खातो तसं त्यांना सुद्धा काहीतरी अन्न मिळावे ही सुद्धा आपली यामागे अपेक्षा आहे. आणि याच अपेक्षेच्या हेतूने आपण फार्म हाऊसला असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत. आता तुम्हाला इथं दिसेल टॅमॅटोचं सुद्धा आपण आपल्याला घरी यूज करण्यासाठी टॅमॅटो असतील वांगे असतील याचं सुद्धा आपण इथं लावलेलं आहे.
त्यानंतर इथं आपलं हा कापूरचं एक हे आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला सर्दी होते, खोकला होतो त्यावेळेस आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु घरच्या घरी अशा प्रकारचे आयुर्वेदिक झाडं लावून आपण सर्दी खोकल्यापासून किंवा वेगवेगळ्या आजारांपासून मुक्त होऊ शकतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे नास्ति मूला अनौषधम, म्हणजे असं कोणतंच वनस्पती नाही आहे ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म नाही आहेत. प्रत्येक वनस्पतीचा काही ना काही आयुर्वेदिक गुणधर्म आहे, आपल्याला तो माहीत नसतो. परंतु जेव्हा प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूच्या जाणकार लोकांना, जुन्या लोकांना जेव्हा आपण ते माहिती विचारतो तर निश्चित आपल्याला त्याचा गुण समजतो, औषधी गुण समजतो. आणि जेव्हा आपण ते वापरात घेतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचं महत्त्व कळतं की किती महत्त्वाचं झाड आहे. म्हणजे प्रत्येक झाड अनेक रोगावर चालतं, फक्त आपल्याला ते माहीत नसतं. आता तुम्ही पाहतच असाल की आपण आपल्या स्वतःच्या वापराकरिता इथे लसूण केलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा लसूण इथे आलेला आहे. तुम्ही समोर पाहत असताल तिकडं सुद्धा आंबे आहेत, त्यानंतर मोसंबी आहे, संत्री आहे, पुन्हा एक आंबा आहे, शेवग्याचं झाड आहे, वांग्याचे तुम्हाला इथं झाडं दिसत असतील. अतिशय चांगल्या प्रकारचे वांग्याचे झाडं आहेत आणि आता सध्या याला वांगे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण यामध्ये मेथी, पालक, शेपू अशा प्रकारच्या सुद्धा भाज्या घेतलेल्याच आहेत. यानंतर तुम्हाला आम्ही अजून काही नवीन झाडं दाखवतोय. आपल्याच फार्म हाऊसच्या या बाजूला आपण आता हे नवीन अमितने आत्ताच एक 8-10 दिवसापूर्वी हे झाडं लावलेले आहेत, त्याबद्दल अमित माहिती सांगेल. हे कैलासपती म्हणून झाड आहे. याला एक खूप सुंदर फूल येतं, म्हणजे हे मोठं वाढणारं झाड आहे, सरळ वाढतंय. आणि याला जे फूल येतं तर ते लाल रंगाचं असतं आणि शेषनाग आणि त्याच्या मध्यभागी पिंड असं त्या फुलाची प्रतिकृती असते. म्हणजे त्याचा फुलाचं जे पुकेसर, श्रीकेसर असतात त्या मध्यभागी असणाऱ्या पिंडीसारखा जो आकार असतो त्याच्यावर असे आलेले असतात आणि खूप सुंदर हे फूल दिसतं. याच्यावर मधमाशा, फुलपाखरं हे जास्त प्रमाणात येतात. त्यामुळे हे झाड या ठिकाणी आपण लावलेलं आहे, महादेवाला प्रिय असणारं झाड. हे जे झाड आहे याच्यावर खूप जास्त प्रमाणात मधमाशा आणि फुलपाखरं येतात. आता सध्या याचा ब्लूमिंग पिरियड चालू आहे आणि हे झाड साधारणतः एक 20 फुटापर्यंत वाढतं. बुड्डेलेच्या ॲसिएटिका याचं बॉटॅनिकल नाव आहे आणि याला हिंदीमध्ये झरास पण म्हणतात. तर याचा पानांचा वापर जो आहे तो तापेवर केला जातो आणि प्रामुख्याने फुलपाखरांना आणि मधमाशांना आकर्षित करण्यासाठी हे झाड खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे झाड जेव्हा मोठं होतं त्याला हजारोंच्या संख्येने फुलं लागतात आणि आपण जर थोडा वेळ काढून 5-10 मिनिटं वेळ काढून जर बारकेने फुलाकडे पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे मधमाशा, त्यानंतर छोटे छोटे कीटक मकरंद घेण्यासाठी आपल्याला याच्यावर दिसतं. आपण बरेच वेळा सांगतो की आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा झाडाला मधमाशांचं मोहोळ लागलेलं आहे, परंतु मधमाशा ह्या आपल्या शेतीसाठी आणि झाडांसाठी खूप आवश्यक आहे. तुम्ही पाहतच असताल की इथं जे आता आपले आंब्याचे वेगवेगळे झाडं आहेत आणि मोहर आलेला आहे, यासाठी मधमाशा असणं फार गरजेचं आहे. आणि मधमाशा असतील तर आंबे सुद्धा चांगले येतात. त्या मोहर त्याच्यावर ते मधमाशा येऊन बसत असतात आणि मधमाशा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या पाहिजेत. म्हणजे याच्यामध्ये खूप प्रकार असतात. काही मधमाशा ह्या चावा घेणाऱ्या असतात आणि काही मधमाशा ह्या बिलकुल चावा घेत नाही आणि त्यांना छेडलं तरच ते आक्रमक होतात. त्यामुळं नेहमी आपण जगत असताना इतर जे पशु पक्षी प्राणी असतील त्यांची सुद्धा निगा राखली पाहिजे किंवा त्यांचं संवर्धन कसं होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नष्ट झाल्या तर पुढच्या 4 वर्षांमध्ये मनुष्यजात नष्ट होईल. तर याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की जेवढं पण आपण फळं खातो, मग ते टोमॅटोपासून मिरची असेल, आंबे असतील, काही पण असेल, ते सगळे फळधारणा होण्या पाठीमागे या कीटकांचा खूप मोठा रोल आहे. आणि कीटकांमध्ये पण मधमाशा असा एक कीटक आहे की तो खूप हार्डवर्किंग आहे. म्हणजे एक मधमाशी मकरंद गोळा करण्यासाठी कमीत कमी 3 किलोमीटरचा एरिया फिरत असते. त्यामुळे ती एवढासा जीव, इतका मोठा एरिया त्याच्या पंखांनी पादाक्रांत करते. तर ते खूप महत्त्वाचं कीटक आहे की त्याचं रक्षण जर झालं तरच आपल्याला जे फळधारणा आहे किंवा आपली देशाची पण इकॉनॉमी या मधमाशीशी निगडीत झालेली आहे. हे पांढरी म्हणून झाड आहे. जसं आपण स्टार्टिंगला पाहिलं होतं की पांढरीचं झाड सापांना दूर पळवण्यासाठी याची मान्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी लावलं आहे.
कारण आपण पाहतच असाल की मी एका फार्म हाऊसला राहतोय आणि माझं फार्म हाऊस हे अगदी कापरवाडी तलावाच्या बाजूला आणि शेतामध्ये बनवलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात जे सर्प असतात ते वेगवेगळे इकडं दिसत असतात आणि साधारण आपल्याकडं कुणी आलं किंवा पाहुणे आलं किंवा घरी महिला मंडळी असतील किंवा मुलं असतील ते घाबरतात. म्हणून हे झाड आपण प्रामुख्याने इथं लावलेलं आहे. तर हरळ मुद्दाम आपण या ठिकाणी ठेवली आहे. हरळीचं महत्त्व काय आहे की पुराणांमध्ये पण याचा उल्लेख आहे की जेव्हा गणपतीचं मोदक खाऊन पोट दुखत होतं त्यावेळेस त्याला दुर्वाचा प्रसाद किंवा या हरळीचा प्रसाद दिला गेला आणि त्यानंतर गणपतीचं जी पण काही ॲसिडिटी होते किंवा पोट दुखत होतं ते थांबलं. परंतु आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करत नाही. आपलं जेव्हा पण ॲसिडिटी होते किंवा पोट दुखत असतं, अपचन झालेलं असतं, पित्त वाढलेलं असतं, त्यावेळेस या दुर्वाचा किंवा या हरळीचा पानांचा काढा किंवा पानांचा ज्यूस जर आपण घेतला तर नक्कीच आपल्या त्याला फरक पडतो. बऱ्याचदा आपण मार्केटमध्ये बघतो की कढीपत्ता आपल्याला मिळतो पण त्याला वासच नसतो. तर हे गावरान कढीपत्त्याचं झाड आहे. आपण आवर्जून या ठिकाणी लावलंय की आपल्या घरगुती जेवणामध्ये याचा वापर होईलच, त्याचबरोबर याच्यावर फुलपाखरांची पण लाईफ सायकल चालते. जसं आपण लिंबाच्या बाबतीत पाहिलं होतं सेम सायकल या कढीपत्त्यावर पण चालते आणि याच्या पानामध्ये कॅल्शियम आणि लोह जास्त प्रमाणात असतं. त्यामुळं याच्या पानांची आपण चटणी करून जर खाल्ली किंवा तसा जरी पाला खाल्ला तर आपले हाडं बळकट होतात. हा जाईचा वेल आहे. जाईच्या फुलांचा सुगंध आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आता आजकाल जे नर्सरीमध्ये फुलझाडं मिळतात ते सगळे हायब्रिड किंवा विदेशी फुलझाडं मिळतात. परंतु हा आपला जुना पारंपरिक वेल, जाईचा वेल, हा नर्सरीमध्ये आता जास्त ठेवत नाहीत. परंतु आवर्जून आपण या ठिकाणी लावला आहे की जेणेकरून जास्तीत जास्त फुलपाखरं आणि मधमाशा या ठिकाणी व्हिजिट करतील. आणि तुम्ही आता पाहतच असाल की चांगल्या प्रकारचे याला चिक्कू आलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. या ठिकाणी सुद्धा चिक्कू आलेले आहेत. गावरान जास्वंद या ठिकाणी लावले आपण. गावरान जास्वंदाचा केसांच्या वाढीसाठी खूप चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर त्याचा पानांचा रस जो आहे तो नुसता जरी आपण केसांना चोळला तरी देखील केसांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतो. हे डिंगळा म्हणून झाड आहे. याच्या पानांवर फुलपाखरांची लाईफ सायकल चालत असते. खूप सारे फुलपाखरं अंडी घालण्यासाठी आणि याचा अन्नरस शोषण्यासाठी या झाडावर येतात. त्याचबरोबर याला जेव्हा फुलं येतात फुलावर पण मोठ्या प्रमाणात फुलपाखरं येतात. या ठिकाणी बघू शकतो की हे दुधी भोपळा जो आहे त्या दुधी भोपळ्याला खूप जास्त प्रमाणात म्हणजे कमीत कमी 15-20 दुधी भोपळे लागलेत. आणि हे का लागलेत, मगाशी जसं सांगितलं की मधमाशांचं अस्तित्व, म्हणजे या ठिकाणी आपण कोणतीच केमिकलची फवारणी करत नाही. त्यामुळं जे पण काही फुलं लागतात ते फुलांचं परागीभवन मधमाशा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी करत आहेत. तुम्ही पाहत असताल इथं कोथिंबीर आपल्याला दिसत असेल. आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपल्याला कोथिंबीर आवश्यक असते आणि त्या कोथिंबीर सुद्धा आपण या ठिकाणी अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी लावलेली आहे. कुंदा म्हणून झाड आहे. तर याला सुंदर फुलं येतात आणि त्या फुलांवर पण फुलपाखरं आणि मधमाशे येतात. पांढऱ्या रंगाची फुलं लागतात. याचा गजरा पण खूप चांगला बनतो. आता हे काटेरी झाड आहे. आपण जे बोरं खातो ना तर बोराचा हा जंगली प्रकार आहे. याला घाटबोर पण म्हणतात. तर एखादं फार्म हाऊस असेल किंवा एखादा बंगला असेल तर लोक काटेरी झाडं तोडून टाकतात. पण अमोलदादांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी हे घाटबोरचं झाड लावलंय. आपल्या बोरापेक्षा खूप जास्त काटे असतात त्याला. आणि हे लावण्याचं वैशिष्ट्य हेच आहे की काटेरी झाडावर पक्ष्यांचे घरटे किंवा मधमाशांचे पोळे जास्त प्रमाणात येत असतात. आणि आयुर्वेदिकदृष्ट्या देखील याचे पानं जे आहेत ते किडनीच्या विकारावर वापरले जातात. त्यामुळे हे दुर्मिळ झाडांचं देखील रोपण या ठिकाणी दादांनी केलेलं आहे. हे कॅलेंडर म्हणून एक झाड आहे. तर याला लाल लाल रंगाचे असे पिसासारखे फुलं लागतात. तर हे झाड जे आहे हे पण मधमाशांसाठी फुलपाखरांसाठी महत्त्वाचं झाड आहे. याच्यावर पण फुलपाखरांच्या काही प्रजाती अंडी घालत असतात. आता तुम्ही पाहतच असताल की या साईडने सुद्धा आपण खूप वेगवेगळ्या प्रकारची लावलेली आहे. त्यामध्ये आम्ही तर सांगेल कारण आता या इकडे आपण काल परवाच पाणी गेलं असल्यामुळे आपल्याला तिकडे जाणं
शक्य नाही. तर आम्ही सांगतो आपल्याला या साईडला आपण कोणत्या झाडे लावलेले आहेत. या ठिकाणी आपण चित्रक म्हणून एक झाड लावलं आहे. प्लम्बागो झेलियानिका त्याचं बॉटॅनिकल नाव आहे. ते पण मधमाशांसाठी महत्त्वाचं झाड आहे, फुलपाखरांसाठी पण. त्याचबरोबर आपण बघू शकतो इथं फुलपाखरं आपल्याला दिसतात आहे. तर हे जे झाड आहे चित्रक नावाचं, त्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. म्हणजे आपण जे भाजीपाला या ठिकाणी पिकवतो तर त्याच्यामध्ये रानभाज्या पण आहेत. म्हणजे हा रानभाजीमधला एक प्रकार आहे चित्रक म्हणून. आणि हा चित्रकचं एक झुडूप होतं मोठं, ते एकदा लावलं ते अनेक वर्ष टिकतं आणि त्याचा बीज प्रसार जो आहे कपड्यांना चिटकून होत असतो. आणि खूप महत्त्वपूर्ण हे एक झाड आहे. आपल्या अहिल्यानगरचं जे इकोसिस्टीम आहे या ठिकाणी डोंगरदऱ्याच्या किनारे किंवा बांधाच्या शेतकरी लोकांच्या बांधाच्या किनारे ही झाडं आपल्याला बघायला मिळतात. तर ही झाडं आपण या ठिकाणी वाचवतोय. त्याचबरोबर जसं पांढरा चित्रक असतो तसंच निळा चित्रक देखील आपण या ठिकाणी लावलाय. तो पण पांढऱ्या चित्रकासारखं इकोसिस्टीम मध्ये फुलपाखरं आणि मधमाशांना आकर्षित करत असतो. एकदम छोटी पण आता हे थोडंसं कट झालं यावेळेस. तर हे जे केळीचे बेड बघतोय आपण, तर मूळ आता झाड कट केले आपण आणि त्याची जी पिल्लं आहेत ही पिल्लं आपल्याला दिसतात आहे. तर हे वेलची केळीचं झाड आहे. जनरली काय होतं की आपण बाजारातून जी केळी आणतो ती केमिकली पिकवली जातात आणि बऱ्याच केमिकल्स रसायनांचा त्याच्यावर मारा केला जातो. त्याच्यामुळे तो कस देखील त्या फळामध्ये उतरतो आणि आपल्या पोटामध्ये जातो. अशी विषारी केळी खाल्ल्यानंतर आपलं देखील आरोग्य बिघडतं. त्यामुळं सेंद्रिय अन्न आपल्या पोटात गेलं पाहिजे. त्यामुळे अमोलदादांनी आवर्जून या ठिकाणी सोनकेळी जी आहेत किंवा छोट्या आकाराची वेलची केळी ज्याला म्हणतो आपण, ती वेलची केळी लावलेली आहे. तर चवीने अत्यंत गोड आणि झाडावर जेव्हा ही केळी पिकतात तर आईस्क्रीम सारखी टेस्ट या केळीची लागते. हे निळं चित्रक आहे, हे पांढरं चित्रक आहे. हे निळं. हा कारल्याचा वेल आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर हा सदाबहार आंबा आहे. त्याची सदाबहार आणि लंगडा दोन्ही एकत्र आपण हे केलेला आहे. आणि याची उंची फार छोटी असते, परंतु याच्या जो आंब्याचा किंवा कैरीचा प्रकार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात साईज मोठी असते. आणि तुम्ही आता हे पाहत असाल की हे एक एडलिंबूचं झाड आहे, त्याबद्दल आम्हीच सांगतोय. हे इडलिंबूचं झाड आहे. आता हे छोटं आहे, हे सांगतात 3 पट मोठं होतं. आता हे अपरिपक्व असल्यामुळं खाली पडलंय. तर हे किडनी स्टोनवर वापरतात. त्याचबरोबर आपण व्हिटॅमिन सी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतं. म्हणजे आपण जे लिंबू खातो किंवा संत्री मोसंबी खातो तर त्याचा एक जंगली प्रकार आहे. तर हा पण आपल्या आहारामध्ये आपण ठेवणं गरजेचं आहे. बाजारामध्ये इडलिंबू मिळत नाही, पूर्वी जसं मिळायचं ना तसं मिळत नाही. परंतु ही जंगली व्हरायटी दादांनी या ठिकाणी लावलेली आहे. पाहतच आहे की आपल्याकडं एक गावरान जातीची कपिला नावाची गाय आहे. आणि त्या गाईला आत्तामध्ये लंपी आजार झाला होता, परंतु आम्ही तिच्यावर अतिशय योग्य असे आयुर्वेदिक आणि सर्व प्रकारचे उपचार करून आता ती खूपच छान झालेली आहे. आणि तिला येत्या 8 ते 10 दिवसात लवकरात लवकर एक छानसं गोंडसं असं बाळ जन्माला येणार आहे. याबद्दल आम्ही पुढे सांगेल. मित्रांनो, आपण हे बघू शकतो, ही गावरान गाय आहे. आपल्याला जे पण काही गोठे दिसतात त्याच्यामध्ये जर्सी गाई जास्त दिसतात. आपल्याला गावरान गाई दिवसेंदिवस कमी होतीये. गावरान गाईचं लोक महत्त्व विसरलेत. परंतु आपल्या पुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे, गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्रे धन्वंतरी. म्हणजे आपण गाईचं दूध पितो नेहमी, परंतु गाईच्या दुधापेक्षाही श्रेष्ठ गाईचं शेण मानलेलं आहे. आणि गाईच्या शेणापेक्षाही श्रेष्ठ त्याचं गोमूत्र मानलेलं आहे. म्हणजे गोमूत्रामध्ये धन्वंतरीचा वास आणि गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास, इतकं महत्त्व देशी गाईचं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपली ही जी देशी गाई आहे तर ह्या देशी गाईचं शेण, त्याचं पासून निघणारं शेणखत, ते सगळं आपलं पाठीमागं जे झाडं आहेत ते झाडं टवटवीत असण्याचं कारण हे आहे की याचं शेण जे आहे ते शेणखत जे आहे ते आपण या झाडांना देतोय. त्यामुळे ही झाडं पण व्यवस्थित चांगले झालेले आहेत. झाड जपायला हवं, झाड जपायला हवं, झाड जपायला